Hello, dear students and learner. Welcome to Easy English classes with me, Kadu sir. In the series of the grammar, today's topic is part 1 tenses. Tenses means काळ. काळ म्हणजे टायमिंग. ओके. जसं प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू क्रिया, पास्ट टेन्स म्हणजे झालेली क्रिया आणि फ्युचर टेन्स म्हणजे जी क्रिया होईल. ओके. तसं हिअर ॲक्शन टेक प्लेस, हिअर ॲक्शन टूक प्लेस, हिअर ॲक्शन विल टेक प्लेस. जसं मी अभ्यास करतो, आय स्टडी. मी अभ्यास केला, आय स्टडीड. मी अभ्यास करेल, आय विल स्टडी. सो दीज आर द 3 प्रॉमिनंट टेन्सेसपासूनच आपण टेन्सेसचे फॉर्म्युले आले, त्याच्यावरून ट्रान्सलेशन आपल्याला जर कळलं मित्रांनो. सो आय ॲश्युअर दॅट आय डेफिनेटली आय वुड लाईक टू टेल यू दॅट इंग्रजी तुम्हाला स्पीकिंग आलं, कारण टेन्सेस इज नथिंग बट इंग्लिश स्पीकिंग. So as per as my own experience, so that is what I would like to tell you simple tricks how to identify. पहिल्यांदा आपण सिम्पल टेन्सेस घेतलेले आहेत. हाऊ टू आयडेंटिफाय द सिम्पल टेन्सेस. मराठीतून इंग्रजीत वाक्य कसे तयार करायचे. ओके. जनरली मराठीमध्ये आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स, आपण अगोदरच्या पार्ट्समध्ये काइंड्स ऑफ सेंटेन्स घेतलेले आहेत. हे सर्व ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. ॲसरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय असते, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. बघा तुम्ही, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पल टेन्स कसे आयडेंटिफाय करायचे, कारण टेन्सेसचे 12 टाईप्स आहेत. त्यातला सिम्पल टेन्स, त्याला इंडेफिनिट टेन्स पण म्हणतो आपण. दुसरा आहे कंटिन्युअस किंवा त्याला प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात, अपूर्णकाळ. नंतर तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट अँड इम्परफेक्ट. आपण क्लासिफाय असं केलं, पहिल्यांदा सिम्पल, नंतर कंटिन्युअस, नंतर परफेक्ट, नंतर परफेक्ट अँड कंटिन्युअस. सो माय डिअर लर्नर्स, you will understand in the simple tricks how you will understand from Marathi into English. Okay, so you will see that what is that present tense. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म्युला काय, सब्जेक्ट V1 SIS प्लस ऑब्जेक्ट. SIS केव्हा लागतो, तुम्हाला थर्ड पर्सनचा करता असेल, जसं ही आहे, सी आहे, इट आहे. ओके. पण केव्हा, वेन इट इज इन प्रेझेंट टेन्स, इफ द सिंग्युलर थर्ड पर्सन्स आर देअर. नंतर सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. नंतर सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता याचं एक सेंटेन्स घेतला, आपण एकच सेंटेन्स घेतलं अंडरस्टँड होण्यासाठी. तुमच्या लक्षात येईल की चेंजेस कुठे होतात. व्हेरेवर देर इज द वर्ब चेंज ॲट दॅट टाइम टेन्स इज चेंज. ओके. बघा पहिलं वाक्य, ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो. इथं ततादी प्रत्यय लागतात. कोणतेही सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्या, एनी. मराठीमध्ये वर्ब शेवटी असते. बघा, जातो. नंतर त्याचं ट्रान्सलेट, ही गोज टू स्कूल. हेच वाक्य घेतलं आपण, तो शाळेत गेला. बघा इथं ललाली प्रत्यय लागतात, लाली. ही वेंट टू स्कूल. ओके. आणि तिसरं आहे ही विल गो टू स्कूल. तो शाळेत जाणार. इथं पण जाईल होते, पण त्या ठिकाणी आले. आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी घेतलं. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, सिम्पल ट्रिक्समध्ये, जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1 असते, सिम्पल पास्ट टेन्समध्ये V2, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पण V1, फक्त शॅल विल त्याच्यासोबत असते. ओके. सो माय डिअर लर्नर्स, यू विल अंडरस्टँड these simple tenses and with the simple tricks I will tell you. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ततादी प्रत्यय, सिम्पल पास्ट टेन्समध्ये ललाली प्रत्यय, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कंटिन्युअसमध्ये त आहे, त होता, त असणार, असं समजा आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सम वर्ब दिलेला आहे त्या ठिकाणी वर्ब करायचे. जसं आय ईट मँगो, मी आंबा खातो. हेच वाक्य कन्वर्ट करायचं, आय एट मँगो, मी आंबा खाल्ला. मी आंबा खाईल, आय विल ईट मँगो. टॉक, सी टॉक इन इंग्लिश, सी टॉक्ड इन इंग्लिश, सी विल टॉक इन इंग्लिश. टेल, ही टेल अ स्टोरी, तो कथा सांगतो. ही टोल्ड अ स्टोरी, त्याने कथा सांगितली. ही विल टेल अ स्टोरी, तो कथा सांगणार. ड्रॉ, दे ड्रॉ अ पिक्चर्स, ते चित्र काढतात. दे ड्रीव अ पिक्चर, ते त्याने चित्र काढले. आणि दे विल ड्रॉ पिक्चर, ते चित्र काढणार. बघा ना,